सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सोनाली ताईंचा त्यांच्या शब्दामध्ये खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझे नाव सोनाली चौधरी असे आहे। आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग शेअर करत आहे। मी हा अनुभव यासाठी शेअर करत आहे की माझ्यासारख्या ज्या माझ्या बहिणी आहेत त्या देखील जर अशा संकटात असतील, त्यांच्यावरती असं संकट ओढवलं असेल तर त्यांना एक नवी दिशा, एक प्रेरणा मिळावी आणि स्वामींवरचा विश्वास त्यांचा डगमगणार नाही यासाठी हा अनुभव शेअर करत आहे। सर्वप्रथम मी स्वामी सेवेमध्ये कशी आली। माझी जी बहीण आहे ती स्वामींची खूप निस्सीम भक्त होती। तिचे जेव्हा लग्न झाले तेव्हापासून ती स्वामींची सेवा करायला लागली। ती मला फार दिवसाची सांगत होती की तू स्वामींच्या सेवेमध्ये, पण मी काही स्वामींच्या सेवेमध्ये येत नव्हते, कारण माझा अजिबात यावरती विश्वास नव्हता। आणि माझी बहीण आणि मी जवळच राहतो, थोडेच अंतरावरती आमचे घर आहेत। त्यानंतर काय झालं की स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये खरंच खूप प्रॉब्लेम्स येत असतात, पण आपल्याला ते कळत नाही। भोग असतात, प्रारब्ध असतात, ते भोगल्याशिवाय संपत नाही असंही म्हणतात। तसंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं। घरची परिस्थिती एकदम व्यवस्थित, मिस्टरही चांगले, सर्व काही माझं प्रतिकूल होतं, पण कधी कुठलं संकट येईल हे सांगता येत नाही। स्वामी भक्तांनो, मला 5 वर्षाची एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे, असं माझं छोटंसं कुटुंब आहे। अचानक काय झालं स्वामी भक्तांनो, माझी मुलगी फार दिवसापासून मला म्हणायची की आई माझा कान दुखतोय, कान दुखतोय, पण मी फार काही लक्ष दिलं नाही। मी म्हटलं सर्दी वगैरेनी होत असेल, कान दुखत असेल, थोडंसं औषध वगैरे देऊन तिला बरं वाटायचं आणि नंतर ती पुन्हा म्हणायची कान दुखतो। मग मी यांना म्हटलं की अहो, ही फार दिवसाची म्हणते की कान दुखतो, आपण हिची ट्रीटमेंट म्हणजे डॉक्टरांना एकदा दाखवून घेऊया की काय प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो, डॉक्टरकडे गेलो। डॉक्टरांनी सर्व चेकअप वगैरे केले तर डॉक्टर म्हटले की हिची जी कानाची जी नस आहे तिला एक गाठ आलेली आहे। आता ही गाठ आलेली आहे तर आपल्याला याचं ऑपरेट करावं लागेल असे डॉक्टर बोलले। तर मला खूप भीती वाटली की ऑपरेट करायचं, एवढं बाळ कसं म्हणजे हे होणार ना, त्यामुळे मला खूप भीती वाटली। डॉक्टर म्हटले काही नाही, त्रास वगैरे आपण हे व्यवस्थित करू शकतो असं डॉक्टर म्हटले। मग घरी आलो। घरी आल्यानंतर मला खूप अशी भीती वाटत होती आणि मग मी माझ्या बहिणीला फोन केला की असा प्रॉब्लेम झाला आहे। तर ती म्हटली, अगं तुला मी किती दिवसाची सांगते की तू स्वामींची सेवा कर, बघ आता तू जर सेवा करत असेल तर हा प्रॉब्लेम आला नसता असं म्हटली। आता तिला मी म्हटलं की आता हा प्रॉब्लेम आला आहे, आता मी काय करू मला सांग। तर ती म्हणे तू आता एक काम कर म्हणे, रोज तिला तारक मंत्र तीर्थ चालू कर म्हणे। आणि मग तिने मला फोटो माळ वगैरे सर्व काही आणून दिलं आणि सेवा सुरू झाली। आता तिची खूप दिवसाची सेवा होती, भक्ती होती, तर तिला मी म्हटलं अगं तू स्वामींकडे प्रार्थना कर म्हटलं, तुझे स्वामी लवकर ऐकतील म्हटलं, कारण तू खूप दिवसाची त्यांची सेवा करते म्हटलं, मी तर नवीन आहे। तर ती म्हणे असं काही नाही, तू किती श्रद्धा भावाने आणि विश्वासाने सेवा करते हे तू बघ म्हणे, तू जर खूप मनापासून केलं तर तुला कशी प्रचिती येते तू बघ म्हणे असं म्हटले। त्यानंतर काय झालं ना की स्वामी भक्तांना थोडे दिवस गेले आणि माझ्या मुलीची जी गाठ होती ती अशी वरती दिसू लागली आणि त्याच्यातून म्हणजे असं पल्स येऊ लागला। त्यामुळे आम्ही खूप घाबरलो आणि मग आम्ही डॉक्टरकडे लगेच गेलो। डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं, खूप प्रचंड घाण त्यामधून येत होती बाहेर। मग डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं। डॉक्टर म्हटले लगेच ऑपरेशनला घ्यावं लागेल। माझ्या बहिणीची सेवा चालू होती, माझीही सेवा ही सुरूच होती, तारक मंत्राची सेवा चालूच होती। खूप भीती वाटत होती। माझी बहीण म्हणे घाबरू नको, सर्व व्यवस्थित होईल। मग माझी बहीण आणि मी सकाळीच मठात गेलो, स्वामींना श्रीफळ वगैरे ठेवलं आणि माझ्या मुलीचं ऑपरेशन सुरू झालं। ऑपरेशन वगैरे झालं, डॉक्टर म्हटले ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालं आहे, काही एक प्रॉब्लेम नाही। त्यावेळेस खूप धीर आला। त्यानंतर पण डॉक्टर म्हटले की आपल्याला ही गाठ चेकअपसाठी पाठवावी लागणार आहे, नेमकी कशाची गाठ आहे बघण्यासाठी। मग माझ्या मुलीची गाठ
हे गेली बघण्यासाठी, रिपोर्टसाठी गेली. तर माझ्या बहिणीला म्हटलं की रिपोर्ट हे नॉर्मल आले पाहिजे, मला खूप भीती वाटते आहे. तर म्हणे स्वामींवरती विश्वास ठेव. आणि मग काय झालं, 4 दिवसांनी रिपोर्ट आले. रिपोर्ट आल्यानंतर स्वामी भक्तांनो पायाखालची जमीन सरकली. खूप म्हणजे खूप भीती वाटली डॉक्टरांनी ज्यावेळेस सांगितलं, कारण ती गाठ ट्यूमरची होती असं ज्यावेळेस कळालं. माझं एवढं लेकरू आणि त्याच्यावरती काय हे संकट कोसळलं आहे, याच्यातून कसं बाहेर पडायचं, खूप मोठी काळजी पडली होती. बहीणही म्हटली की अगं घाबरू नको, जे प्रारब्धात आहे ते घडतच असतं, पण स्वामींवरती विश्वास ठेव, थोडंसं दुःख हे कमी होईल, अशी माझी बहीण म्हटली. त्यावेळेस मी म्हटलं अगं रिपोर्ट नॉर्मल यायला पाहिजे होते, खरंच मी स्वामींची अगोदरच सेवा करायला पाहिजे होती, मी खूप म्हणजे चुकली. म्हटलं की तुम्हाला किती दिवसाची सांगत होती, मी तुझं ऐकलं नाही. मी खूप रडली, खूप म्हणजे खूप रडली. त्यानंतर म्हटलं आता स्वामी तुम्हीच आता धीर द्या, आधार द्या आणि बळ द्या या संकटाला सामोरं जाण्यासाठी. त्यानंतर मग मी कधीच रडली नाही आणि स्वामींचं तारक मंत्राचं तीर्थ रोज तिला देत होती. असं एवढीच आमची सेवा चालू होती. आता तिला फक्त बळ द्या म्हटलं या संकटाशी लढण्यासाठी. डॉक्टर म्हटले की आता हे वाढत जाणार आहे, त्यामुळे हिला केमोची फार गरज आहे, तिला केमो द्यावं लागतील. पण एवढं वय आणि त्या केमोमध्ये प्रचंड भयानक त्रास होतो. आम्ही म्हणजे याच्यातून खूप कमी पेशंट असे वाचलेले आम्ही बघितलेले आहे डॉक्टर म्हणे, आणि हिची बॉडी किती रिस्पॉन्स देते याच्यावरती सर्व काही ठरणार आहे असं डॉक्टर बोलले. त्यावेळेस मला खूप भीती वाटत होती, कारण त्यावेळेस केमो झाल्यानंतर खूप त्रास होतो म्हणे, उलट्या जुलाबी होतात, तापही येतं आणि ते पेशंट अक्षरशः खूप भयानक करतं असं म्हटल्यानंतर मला खूप भीती वाटत होती. स्वामींना म्हटलं तिच्या आयुष्यात जे काही दुःख आहे, जे काही अडचणी आहे त्या मला द्या, मला ते दुःख द्या स्वामी म्हटलं, पण तिला आता काही दाखवू नका, जो काही त्रास असेल तो मला करून द्या म्हटलं स्वामी, पण माझ्या लेकराला नको, माझा जीव खूप कळवळत आहे म्हटलं स्वामी. स्वामींना खूप विनंती केली. त्यानंतर तिचा केमो झाला. मला जेव्हा तिला केमोला नेलं त्यावेळेस मला असं खूप भरून येत होतं, इतकं रडू येत होतं ना की बस. आणि स्वामींचा सारखं जप चालू होता, तिला ताकद द्या, तिला शक्ती द्या, तुम्हीच तिला आता साथ द्या, तुमच्याशिवाय आम्हाला कोणीच नाही असं म्हणून मी रडत होती. आणि माझी मुलगी बाहेर आली. बाहेर आल्यानंतर ती म्हणजे एकदम व्यवस्थित होती, जशी ती नॉर्मल होती ना तशीच. थोडाफार त्रास झाला, पण इतर पेशंटच्या लेवलमध्ये तिचा त्रास हा फार कमी होता, कारण मी समोर जे पेशंट बघत होते ते खूप भयानक करत होते. ज्या त्यांच्या शिरा होत्या ना त्या त्यांना असं वाटायचं ते शिरा तोडून टाकावा, इतका भयंकर त्यांना त्रास होत होता. पण माझी मुलगी एकदम नॉर्मल होती, तिला स्वामींनी ती शक्ती दिली होती. आणि डॉक्टरांनी त्याची गॅरंटीही दिलेली नव्हती, कारण तिची बॉडी किती साथ देते याच्यावरती होतं असं डॉक्टर बोलले होते. त्यानंतर माझ्या मुलीचे पूर्ण केमो झाले, सर्व व्यवस्थित झालं. आज ती पूर्णपणे व्यवस्थित आहे. आणि तेव्हापासून खरंच मी इतकी स्वामीमय झाले ना की स्वामीशिवाय मला काहीच दिसत नाही. माझं पूर्ण घर हे स्वामीमय झालं. आज आम्ही जे काय आहोत स्वामींच्या कृपेने आहोत. आमचे खूप सारे पैसे गेले, पण पैसे काय आज नाही उद्या येतील, स्वामी कृपेने स्वामी देतील. पण माझी मुलगी वाचली हे आमच्यासाठी खूप मोठी मोलाची गोष्ट आहे. कारण जी मुलगी मला झाली होती ना ती खूप नवसाने झालेली होती, खूप दिवसांनी मला ती प्रेग्नेन्सी राहिलेली होती आणि तिच्यामुळे मी आई बनलेली होती. हे माझ्यासाठी खूप होतं. आणि स्वामींनी माझ्या मुलीला जे नवीन जीवदान दिलं ते आमच्यासाठी खूप आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.